प्रेक्षक हो नमस्कार. आजच्या डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण एका अतिशय गंभीर अशा जागतिक आरोग्य समस्येवर बोलणार आहोत. त्याचं नाव आहे क्षयरोग. त्यालाच आपण टीबी किंवा ट्युबरक्युलोसिस असं म्हणतो. ट्युबरक्युलोसिस हा संसर्गजन्य आजार आहे आणि जीवाणूंमुळे तो पसरतो. विशेषतः या आजारामुळे आपल्या फुफ्फुसांवर परिणाम होतो. तेव्हा या आजाराचं निदान किंवा उपचार वेळेत केले गेले नाहीत तर तो प्राणघातक देखील ठरू शकतो. अशा या प्राणघातक आजाराची माहिती करून घेणं अतिशय गरजेचं आहे आणि जागतिक स्तरावर पसरणारा विशेषतः भारतात आज लाखो रुग्ण या टीबीचे आढळून येतात. तेव्हा याची माहिती करून घेण्यासाठी आजच्या डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपण आमंत्रित केलं आहे तज्ज्ञ डॉक्टर संजय गायकवाड यांना. डॉक्टर नमस्कार. नमस्कार मॅडम. आजच्या कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत. प्रेक्षक हो, डॉक्टर संजय गायकवाड हे ससून रुग्णालय आणि बीजे मेडिकल कॉलेज पुणे इथे श्वसन रोग विभागाचे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून गेली 30 वर्षाहून अधिक कार्यकाळ त्यांचा चालू आहे आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. त्याचप्रमाणे रुग्णांना देखील बरं करत आहेत. नॅशनल किंवा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील ते कार्यरत आहेत. तेव्हा त्यांच्याशीच आज मनमोकळी चर्चा करूया आणि जाणून घेऊया क्षयरोग एक गंभीर आरोग्य समस्या या विषयावर. डॉक्टर, क्षयरोग असं आपण म्हटलो किंवा टीबी असं म्हटलो तरी पण खूप भीती वाटते प्रत्येक माणसाला. अगदी बरोबर. तर क्षयरोगाची लक्षणं काय असतात, कशामुळे होतो हा? भारतामध्ये क्षयरोग हा जागतिक लेवलवर पाहिलं तर सगळ्यात जुना आणि गंभीर आजार आहे. पूर्ण जगामध्ये सर्वात जास्त क्षयरुग्ण हे भारतात आढळतात. अरे बापरे. बर. पूर्ण जगामध्ये जे क्षयरुग्णचे जे मृत्यू होतात त्याचं सुद्धा प्रमाण सगळ्यात जास्त भारतातच आहे. तर हा क्षयरोग हा एक संसर्गजन्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जीवाणूमुळे हा आजार पसरतो. हा आजार जो आहे, जो आजारग्रस्त रुग्ण आहे त्याच्या खोकल्या वाटे हे जंतू हवेमध्ये पसरतात आणि हे हवेत पसरलेले जे थुंकीचे फवारे जे आहेत, फुफ्फुसातल्या द्रवाचे जे फवारे बाहेर येतात खोकल्यावाट, त्या कणामधून हे जंतू बाहेर येतात, हवेत तरंगत राहतात आणि अगदी जवळ जे शेजारी जे लोक असतील त्यांच्या श्वासावाटे दुसऱ्याच्या शरीरात जातात आणि मग हा असा प्रसार होतो. आणि हा हवेवाटे प्रसार असल्यामुळं ह्याचा प्रसार फार वेगाने आहे. कारण ह्याच्यावर नियंत्रण करता येत नाही. पाण्यावाटे जे आजार पसरतात किंवा दूषित रक्तावाटे आजार पसरतात त्याच्यावर आपल्याला नियंत्रण आणता येत नाही. परंतु तुम्ही संपूर्ण हवा शुद्ध कशी राखू शकता? तर त्यामुळे हा आजाराचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे सध्या प्रदूषण सुद्धा खूप वाढतंय आणि प्रदूषणातनं सुद्धा हा आजार अजून पसरत असेल, कारण लोकांची श्वसन क्षमता प्रदूषणामुळे थोडीशी कमकुवत होती असं आपण बरेचदा ऐकतो आणि त्यातून हा आजार जास्त प्रमाणात जर का पसरला, रुग्णांनी काळजी घेतली नाही तर अजून त्रासदायक होऊ शकतो. अगदी बरोबर बोललात मॅडम. जे प्रदूषण जे आहे दोन प्रकारचं. एक जैविक प्रदूषण आहे, जो संशयित रुग्ण आहे किंवा जो आजारग्रस्त रुग्ण आहे त्याच्या खोकल्या वाटे जे बाहेर पडणारे जीवाणू कण आहेत ते जैविक प्रदूषण आहे. आणि दुसऱ्या बाजूला जे इतर पोल्युशन आहे, जे नॉन जैविक पोल्युशन म्हणू आपण, की जे केमिकल आहे, कंपन्या आहेत, ऑटोमोबाईल आहे, गाड्यांचा धूर आहे किंवा लाकूड जाळणं आहे,
किंवा ह्याच्यामुळे जे नानाविध केमिकल्स आहेत त्याच्यामुळे जे प्रदूषण होतं हवेचं, त्या प्रदूषणामुळे तुमची फुफ्फुसं कमजोर होतातच. कमजोर इतक्या लेवलला होतात की त्याची जी संरक्षण क्षमता कमी होते व श्वसन क्षमताही कमी होते. आणि अशामध्ये जर जैविक प्रदूषण झालं, त्या रुग्णाला जर टीबी झाला तर त्याचे दोन्हीचे दुष्परिणाम हे जास्तच होतात. नक्कीच. आणि मला असं वाटतं ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी असते त्यांना अजूनच पटकन हा आजार ग्रासला जातो. कोणताही संसर्गजन्य आजार आहे त्याचा सगळ्यात जास्त धोका हा ज्यांची रोग प्रतिकार शक्ती कमी आहे अशा लोकांना होतो. आता उदाहरणार्थ घ्या की जे लहान मुलं आहेत, नवजात बालक आहेत, लहान मुलं आहेत, त्यांची रोग प्रतिकार शक्ती कमी आहे. आणि जे टीन एजला येतात तिथं सुद्धा काही हार्मोनल्स ऍक्टिव्हिटी होत असतात, त्यावेळी त्यांची रोग प्रतिकार शक्ती कमी होते. आणि जे वयोवृद्ध नागरिक आहेत त्यांची पण रोग प्रतिकार शक्ती कमी होते. तर त्याच्यामुळं ह्या लोकांना ह्या टीबीच्या प्रसाराचा, संसर्गाचा जास्त धोका आहे. त्याच्याबरोबर आपण एक पाहूया, मधुमेह, डायबिटीस. भारत हे पुन्हा एक मधुमेहाची एक केंद्र झालेलं आहे, राजधानी झालेली आहे. आणि मधुमेहामध्ये अनकंट्रोल शुगर आहे, साखरेचं प्रमाण कंट्रोल नाही किंवा मधुमेहाचं रोग निदानच झालेलं नाही, म्हणजे त्यामध्ये ट्रीटमेंटच चालू नाही. तर अशा व्यक्तींना क्षयरोगाची लागण लवकर होते. त्याचबरोबर ज्यांची किडनी डॅमेज झाली आहे, अॅक्यूट रेनल फेल्युअर आहे, क्रोनिक रेनल फेल्युअर आहे, अशा लोकांना सुद्धा टीबीचा संसर्ग हा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो, धोका असतो. दुसरं पहा, व्यसनाधीन लोक, दारू पिणारे लोक, ज्या दारूचा इफेक्ट होतो तुमच्या लिव्हरवर. लिव्हर हे तुमचं महत्वाचं अवयव आहे ज्यामध्ये सगळी प्रथिनं, प्रतिकार शक्ती तयार करणारी सगळी यंत्रणा लिव्हर मध्ये आहे. आता ते लिव्हरच डॅमेज झालं तर लिव्हर सिरोसिस होतं. लिव्हर डॅमेज झाल्यानंतर ते रुग्ण सुद्धा क्षयरोगाला जास्त बाधा. बरोबर आहे. दुसरं पहा आणखीन की किडनी फेल्युअरचं बघितलं, ज्यांना डायलिसिस लागतं, किडनीमधनं शरीरातले प्रोटीन्स लॉस होत असतात आणि प्रोटीन्स जसे लॉस झाले की त्या व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती कमी होते. हे झालं हा भाग, म्हणजे कुठलंही व्यसन. दुसरं पहा, काही जे ड्रग ऍडिक्ट्स आहेत, ब्राऊन शुगर, इतर ड्रग ऍडिक्ट्स आहेत, ह्यांची सुद्धा रोगप्रतिकार शक्ती कमी होते. आणि सगळ्यात अगदी मागचा काळ जर तुम्ही बघितला, ज्यावेळी HIV एड्सचा धोका वाढला. आता सुदैवानं HIV एड्स वर आपण नियंत्रण आणलेलं आहे, त्यामुळे त्याचं प्रमाण कमी झालंय. परंतु ज्यांना त्यांच्या जे अनसेफ सेक्समुळं ज्यांना HIV एड्सची लागण झाली, HIV ची लागण झाली, तर HIV मध्ये तुमची शरीरातली जी इम्युनिटीच तिथं डॅमेज होते, त्याच्यावरच हमला होतो. आणि मग एकदा तुमची इम्युनिटी कमी झाली की ते HIV चे सगळ्यात जास्त पेशंट जे आहेत त्यांचा मृत्यू टीबी मुळे होतो. बरोबर आहे. तर ते वल्नरेबल असतात. टीबीचा धोका त्या लोकांना सगळ्यात जास्त असतो. त्याच्याबरोबर आणखीन मला सांगायला आवडेल की जे काही लोक कॅन्सरचे रुग्ण आहेत आणि त्यांना कॅन्सर झालाय, त्यांना कॅन्सरचे उपचार चालू आहेत, तर कॅन्सरमुळे पण रोगप्रतिकार शक्ती कमी होते. कॅन्सरचे औषधे जे आहेत ते सुद्धा तुमची इम्युनिटी कमी करते, त्यांना सुद्धा टीबीचा धोका असतो. आणि अशा अनेक कारण आहेत की सगळ्यात आणखीन भारतात आपण बोलता बोलता हे पण लक्षात घेतलं पाहिजे की माल नरिशमेंट, तुमचा आहार जर प्रथिनयुक्त नाही किंवा संपूर्ण आहार मिळत नाही. आज भारताची जी हंगर इंडेक्स खूप भयंकर आहे की भारतातल्या काही लोकांना 2 वेळचं व्यवस्थित जेवण मिळत नाही. आणि आदिवासी भागामधल्या जे मुलं आहेत किंवा जो बाकीचा बेरोजगारी आहे, तर त्यामध्ये फार आहारामुळं, आहार जर व्यवस्थित नसेल तर तुमची रोगप्रतिकार शक्ती कमी होते आणि त्यांना मग ह्या संसर्गजन्य आजाराचा धोका उद्भवतो. बरोबर आहे. म्हणजे तेच लोक याला जास्त बळी पडू शकतात. अगदी जे लहान मुलं सुद्धा, जे मालनरिश बेबीज आहेत, त्यांना सुद्धा टीबीची लागण लवकर होते. HIV एड्स, डायबिटीस मुळे ज्यांचं नरिशमेंट खराब झालेली आहे किंवा ज्यांचं आहार पौष्टिक नाही त्यांना धोका आहे. बरोबर आहे. ही बरीचशी कारणं तुम्ही सुरुवातीला आता सांगितली टीबी होण्याची, पण मग त्याची लक्षणं काय असतात? म्हणजे एखादा रुग्ण तुमच्याकडे येतो तर त्याची लक्षणं काय असतात, कसं ओळखायचा टीबी आहे? ह्याच्यावर महाराष्ट्र सरकार, भारत सरकार फार मोठ्या प्रमाणात काम करत आहे. आणि आता आपण टीबी मुक्त भारत हे स्वप्न पाहत आहोत. आणि प्रधानमंत्री
टीबी मुक्त भारत ही योजना राबवत आहोत. तर हो. यातून जनजागृती करत आहेत. त्याचाच हा सुद्धा जनजागृतीचा भाग आहे. नक्कीच. तर निश्चित आपण टीबीची लक्षणं जी आहेत ती सर्वांनी ही टीबीची लक्षणं लक्षात घ्या. टीबीची लक्षणं जी आहेत ती सगळ्यात महत्वाचं पहिलं लक्षण सुरू होतं की भूक मंदावणे, भूक कमी लागणे, वजन कमी होणे, हे आपण नोटीस करत नाही. नंतर त्याच्यानंतर काही काळानं काय सुरू होतं, खोकला. मग तो खोकला 1 आठवड्याच्या पेक्षा जर जास्त खोकला असेल, तो 2 आठवड्याचा खोकला आहे. औषधं साधी सरकारी दवाखान्यात जाऊन घेतली, अँटीबायोटिक काय घेतल्या, पण तो खोकला राहत नाही. तर निश्चित आता राष्ट्रीय कार्यक्रम सांगतो की त्या सर्व रुग्णांची तपासणी करा. ते संशयित क्षयरुग्ण आहेत आणि त्यांची तपासणी करा, थुंकीची तपासणी करा, एक्सरे काढा, बाकीच्या तपासण्या करा आणि खात्री करा की तो क्षयरोग आहे का. आता हे लक्षणं सांगितली मी की भूक मंदावणं आहे, त्यानंतर वजन कमी होणं आहे, खोकला आहे आणि त्याच्याबरोबर ताप. हा ताप जो आहे तो संध्याकाळी असतो, इव्हिनिंग राईज टेम्परेचर म्हणतो आम्ही त्याला. या लक्षणांविषयी आपण अजून बोलणारच आहोत डॉक्टर. या ठिकाणी प्रेक्षक हो, आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत. पाहत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा कार्यक्रम. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. डॉक्टर, आपण विविध लक्षणांविषयी बोलत होतो टीबीच्या किंवा क्षयरोगाच्या. तर खोकला किंवा भूक मंदावणे याविषयी तुम्ही सांगितलं. अजून काय लक्षणं असतात? लक्षणं सगळ्यात महत्वाची म्हणजे जसं आपण बोललं की खोकला सगळ्यात खूप महत्वाचं लक्षण आहे. 2 आठवड्यापेक्षा जास्त खोकला, भूक मंदावणे, वजन कमी होणे आणि संध्याकाळी येणारा ताप, हा एक इन्फेक्शन आहे, तो ताप आहे. तर तो ताप सुद्धा असतो आणि त्याच्याच बरोबर काही रुग्णांना खोकल्यातून रक्त पडतं. कारण त्याच्या फुफ्फुसामध्ये टीबीची गाठ झालेली आहे. ती गाठ आतमध्ये तिला कॅव्हिटी झाली आणि त्या खोकल्यातनं मग तो रक्तस्राव होतोय. तर असा रक्तस्राव असला की तो आपण संशय घेतला पाहिजे की हा टीबीचा रुग्ण आहे का. दुसरी लक्षणं जी आहेत, टीबी हा फक्त फुफ्फुसाला होत नाही. त्याचं पहिलं इन्फेक्शन फुफ्फुसाला होतं, परंतु त्या फुफ्फुसामध्ये ती टीबीची जी गाठ बनते आणि ती गाठ फुटली आतमध्ये आणि त्यामध्ये मधील जंतू रक्तस्रावामध्ये गेले आणि रक्त वाहिन्यातून हृदयातून ते पूर्ण शरीरात त्या जंतूंचा एंट्री, जो त्यांची जी बाधा पूर्ण शरीरातल्या कुठल्याही अवयवाला होऊ शकते. अगदी आपण डोक्यापासून पायापर्यंत म्हटलं की केस आणि नख सोडून ब्रेनचं कव्हर, बोन्स, डोळे, नाक, कान, आपलं स्वरयंत्र, आपलं फुफ्फुस तर आहेच, त्याच्याबरोबर आपलं जो पोट आहे, आतडी आहेत, जे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत, गर्भाशय आहे, किडनी आहे, रेनल सिस्टीम आहे, मूत्राशय आहे. तर शरीरातल्या सर्व अवयवांना, अगदी लिव्हर, पॅन्क्रियाज, स्प्लीन, सगळ्या अवयवांना होतो. शरीरातलं आपल्या स्किनला पण होतो टीबी, स्किनला पण टीबी होतो. म्हणजे तुमचे केस आणि नख हे सोडली तर तुमचं संपूर्ण शरीराला टीबीचा धोका आहे. बरोबर. मग तशानुसार त्याची ती लक्षणे दिसतात. ज्याला लिम्फ नोड झाला, टीबी लिम्फेडेनायटिस, तर गाठी येतात, मानेला गाठी येतात, काकेला गाठी येतात. तर अशी गाठ आली तर तपासणी करून घेतली पाहिजे. दुसरं जे आहे, टीबीच्या मुळे छातीमध्ये पाणी भरतं, त्याला प्युरल इफ्युजन म्हणतो आपण. म्हणजे जे तो एक भाग आहे, त्यामध्ये छाती फुगते, त्याला दम लागतो, तो एक भाग झाला. लिव्हरला, किडनीला झाले तर त्याच्यानुसारची लक्षणं दिसायला लागतात. त्याला कावीळ दिसू शकते, त्याची भूक कमी होऊ शकते. आणि मग आता अत्याधुनिक यंत्रसामुग्री आलेली आहे, तर सोनोग्राफी आहे, सिटी स्कॅन आहे. तर ह्यामध्ये ह्या तपासण्या केल्यानंतर मग समजतं की ह्या प्रकारचा टीबी आहे. आता दुसरं लक्षण सगळ्यात महत्वाचं बघा, की काही लग्न झालं, पण त्या लग्न झालेल्या त्या स्त्रीला 2 वर्ष झाले, 4 वर्ष झाली, मूल होत नाही. आणि मग तपासणी होतात की मूल का होत नाही. तर मग कळतं की तिच्या गर्भाशयाला टीबी होता आणि तो टीबी, तिचं इन्फेक्शन लहानपणी झालेलं आहे. तिच्या घरात कुणी आजी आजोबाला टीबी असेल आणि त्या लहानपणी ते इन्फेक्शन झालेलं आहे, व ते कळलं कधी, ते लग्न झाल्यानंतर कळलं. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं हा आजार समोर येतो. बरोबर. म्हणजे
त्या जे जंतू असतात टीबीचे किंवा जीवाणू असतात ते तुमच्या शरीरात राहू शकतात वर्षानुवर्ष. मला इथं सांगायला आवडेल मॅडम की ज्या इजिप्शियन पिरामिड मध्ये ज्या ममीज मिळाल्या त्या ममीज मध्ये जे काय बोन्स मिळाले आणि जिथं टीबीचे लिजन त्यांच्या त्या बोनचा MRI केल्यावर कळलं, तिथून त्यांनी मटेरियल घेतलं, ते कल्चर केलं, तर टीबीच्या बॅसिलाई तिथं सुद्धा होत्या. म्हणजे त्या माणसाच्या शरीरात एकदा टीबी बॅसिलाई गेली ती तिचा आतमध्ये राहणं हे मरेपर्यंत आहे. बरोबर. म्हणजे तो मरेपर्यंत सोबती आहे. आणि म्हणून आपल्या भारतामध्ये त्याचं प्रमाण जास्त आहे. तर भारतात जास्त प्रमाण आहे. तर भारतात जी बाळ जन्म घेतात त्यांना त्यांचं वेलकम कसं केलं जातं की टीबीचा प्रादुर्भाव जास्त होऊ नये म्हणून जन्म झालेल्या त्याच दिवशी पहिल्या काही तासात त्याला BCG लस दिली जाते, वेलकम टू इंडिया. बरोबर आहे. कारण तो ज्या देशात जास्त क्षयरोग आहे, कारण बाळ जन्म आलं त्याला बघायला खूप लोक येणार आहेत, नातेवाईक येणार आहेत, त्याचे लाड करणार, जवळ येणार, आणि हा हवे वाटते खोकल्या वाटते संसर्गानुसार जातो. नुसता खोकल्यातनं प्रसार होत नाही. ज्या रुग्णाला टीबी आहे तो शिंकला, खोकला, मोठ्यानं बोलला, हसला तरी हे जंतू बाहेर येतात. बरोबर. इतका धोका आहे. म्हणून त्या बाळांना पहिल्याच दिवशी टीबीची BCGची लस दिली जाते. बरोबर आहे. डॉक्टर, तुम्ही आता हे जे सांगताय की भारतामध्ये याचं प्रमाण लाखो रुग्णांमधनं पसरलेलं आहे, तर याच्यासाठी 24 मार्च हा जो दिवस असतो तो क्षयरोगासाठी, जनजागृतीसाठी जागतिक क्षयरोग दिन म्हणतो आपण त्याला. तर हा सर रॉबर्ट कॉक यांच्या स्मरणार्थ हा दिला, ज्यांनी टीबीची बॅसिलाई 24 मार्च 1882 साली त्यांनी शोधली आणि ती प्रेझेंट केली. आणि त्यावेळी जगाला कळलं की टीबी हा जो क्षयरोग आहे हा एका जीवाणूमुळे होतो. आणि मग त्यांना नोबेल प्राइज दिलं. तर सर रॉबर्ट कॉक यांनी हे जंतू शोधल्यानंतर मग पुढे औषधोपचार, कारण जंतू माहीत झाला, मग त्याच्यावरचे औषधोपचार पुढे आले. पण आपण हजारो वर्ष त्या जंतू बरोबर लढा देत आहोत आणि पृथ्वी तलावरची 1/3 पेक्षा जास्त लोक ह्या जंतूने मारलेली आहेत. इतकी गंभीर गोष्ट आहे. बरोबर. म्हणजे ह्याच्यावर आता औषधोपचार पण आलेले आहेत. अगदी. आणि त्याला कंट्रोल पण आपण करू शकतोय. बिलकुल. म्हणजे जरी आपण भारतात जास्त रुग्ण बघत असू तरी आपल्याकडे औषधोपचार पण आहेत. तर हे कुठल्या प्रकारचे असतात औषधोपचार, त्याविषयी आम्हाला सांगा. खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि सर्व लोकांनी हे समजून घ्या की जो औषधोपचार जो आहे तो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं जे सेंट्रल टीबी डिव्हिजन ही जी एक शाखा आहे आरोग्य विभागाची, त्याच्या अंतर्गत नॅशनल टीबी इलिमिनेशन प्रोग्राम हा राबवला जातो. आणि हा नॅशनल टीबी इलिमिनेशन प्रोग्रामच्या ज्या गाईडलाईन्स आहेत, अगदी रुग्ण तपासायचे कसे, कोणत्या तपासण्या करायच्या, औषधं कोणती द्यायची ते ठरवायचं, हे WHO कडून मान्यता मिळाल्यानंतर त्यांच्या ज्या मान्यता प्राप्त मार्गदर्शक तत्व आहेत त्याच्यानुसार ह्या गाईडलाईन्स वापरल्या जातात. तर खूप अशा ट्रायल्स वगैरे झालेल्या असतात, त्याचे रिझल्ट जे चांगले आहेत त्याच्यानुसार ती मार्गदर्शक तत्व घेतली जातात. आता इथं आपल्याकडं कसं आहे उपचाराबाबतीत, जे संशयित रुग्ण अगदी PSC ला आला किंवा प्रायव्हेट डॉक्टरकडे, जनरल प्रॅक्टिशनरकडे गेला, त्यांना सुद्धा भारत सरकारने ह्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. संशयित रुग्ण आला, ही लक्षणं आहेत, आपण लक्षणं पाहिली, वजन कमी झालंय, खोकला येतोय, त्याला कुठं मानेला गाठ आलेली आहे किंवा मनका दुखतोय, कारण ज्याला स्पायनल टीबी आहे, बोनचा टीबी आहे, त्याचे हाडं दुखतात, मनका दुखतोय, तर अशी लक्षणं जो सांगेल की जी टीबीची संशयित लक्षणं आहे, तर अशा रुग्णांची तपासणी करा. खोकला असेल तर त्या रुग्णांचं स्पुटम, जे आतमधला बेडका आहे, तो सकाळचा चूळ भरून चांगला बेडका तपासायला घ्या आणि तो तपासण्याला असं 2 सॅम्पल घ्या, कारण त्या बेडक्यामध्ये आपण मायक्रोस्कोपी खाली टीबीचे जंतू शोधतो. आणि नवीन आता जे अत्याधुनिक तंत्र आलेले आहेत त्यामध्ये जे मॉलिक्युलर टेस्टिंग आहे, जीन एक्सपर्ट म्हणून मशीन आहे, ट्रूनॅट मशीन आहे, तर ह्या मशीन्स खाली अगदी 2 तासामध्ये ते जंतू ची पाहणी केली जाते आणि तुम्हाला हे पण कळतं की हे जंतू तुमच्या ज्या औषधं उपलब्ध आहेत राष्ट्रीय प्रोग्राम मध्ये की त्या औषधाला जुमानणारा आहे का त्या औषधाला न जुमानणारा आहे. आता औषधाला जुमानणारा मध्ये जे आम्ही जे म्हणतो की ड्रग सेन्सिटिव्ह टीबी, तर ड्रग सेन्सिटिव्ह टीबी साठी आपल्या भारत सरकारनं जे मार्गदर्शन दिलेलं आहे त्यांना 4 प्रकारची औषधं आहेत.
ती 6 महिने खायची असतात. बर. पहिली फेज 1-2 महिन्याची आहे इंटेन्सिव्ह फेज, पुढची 4 महिन्याची कंटिन्युएशन फेज आहे. तर 4 औषधामध्ये आयएनएच, रिफाम्पिसिन, पायरेझेनामाइड, इथॅम्ब्युटॉल ही अतिशय महत्वाची औषधं आहेत. मग ह्या औषधामधले रिफाम्पिसिन आणि आयएनएच हे महत्वाचे घटक आहेत. आणि जर पहिल्या तपासणीतच कळलं की हे जे जंतू आहे ते रिफाम्पिसिनला रेजिस्टन्स करतोय, तर मग तो ड्रग रेजिस्टन्स मध्ये जातो. मग त्याचं क्लासिफिकेशन ड्रग रेजिस्टंट टीबी म्हणून होतं. मग एकदा ड्रग रेजिस्टंट टीबी रिफाम्पिसिन रेजिस्टन्स डिटेक्ट झाला, मग पुन्हा संपूर्ण तपासण्या सुरू होतात की तो आयएनएच या ड्रगला पण रेजिस्टन्स आहे का, सेन्सिटिव्ह आहे का, किंवा इतर मग ज्या सेकंड लाईन आपण ड्रग वापरणार त्या पण औषधांना तो सेन्सिटिव्ह आहे का, रेजिस्टन्स आहे हे बघितलं जातं. याविषयी अजून आपण माहिती घेऊच या. प्रेक्षक हो, कुठेही जाऊ नका, पाहत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा आजचा कार्यक्रम. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या आजच्या कार्यक्रमामध्ये क्षयरोगावरची जी औषधं आहेत ती काही औषधं सेन्सिटिव्ह असतात, ड्रग सेन्सिटिव्ह, आणि दुसरं जी औषधांना दाद देणारा नाहीये असा टीबी. तर याच्याविषयी आम्हाला अजून माहिती सांगा. अगदी निश्चित, कारण हे भारतासाठी खूप गंभीर समस्या आहे. आणि जगामधला जो ड्रग रेजिस्टंट टीबीचा जो प्रमाण आहे ते सगळ्यात जास्त भारतात आहे. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि कारण ज्यावेळी आपल्याकडे 15 ते 20% जास्त जगातल्या पेक्षा इतर देशापेक्षा 15-20% जास्त प्रमाण हित भारतात सापडलं जातं. तर हे का होतं, हे का, तर मुळात की जे टीबी हा जंतू आहे तर त्याचं सुद्धा त्याची एक जेनेटिक सिस्टीम आहे. आणि तो इतक्या वर्ष ह्या देशामध्ये आहे, जगामध्ये आहे. तर त्याच्यामध्ये स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी त्याच्याकडं नाना युक्त्या आहेत. तर तो काय करतो की म्युटेशन म्हणून, कारण हा बॅक्टेरियामध्ये त्याचं डीएनए तो चेंज करतो, आणि काही डीएनएचं स्ट्रक्चर बदललं की त्या औषधाला तो दाद देत नाही. बरोबर आहे. आणि तो मग असे त्याच्यात बदल करतो, स्वतःमध्ये बदल करतो. तो पळवाटा करतो. मग तो त्याच्या सुद्धा संरक्षणाची बाब करतो की बाबा तुम्ही एवढी औषधं आणली तर काही जंतू त्या औषधाला बळी पडतात. पण काही जे हुशार जंतू आहेत समजा की ज्यामध्ये ते स्वतःच बदल करतात आणि ते रेजिस्टन्स डेव्हलप करतात, त्यांच्या जनुकीय सूत्रामध्ये तो बदल करतो आणि ड्रग रेजिस्टन्स करतो. मग ह्याचा धोका भारतात खूप जास्त आहे. काही लोक काय करतात की पहिले काही दिवस औषधं खाल्ली, त्याला वाटतं की आता मी बरा झालो का खायचं औषध, तर तो औषधं सोडतो. औषधं ज्यांनी सोडली त्यांच्यामध्ये 100% धोका आहे की त्यांनी 1 आठवड्यापेक्षा जास्त औषधं जर सोडली तर त्याला धोका आहे की त्यामध्ये ड्रग रेजिस्टन्स निर्माण होणार. त्या जंतूला एक संधी मिळाली की त्याने ह्याच्या बाबतीत ही ड्रग आले होते, आता मला त्याच्या विरोधात काहीतरी उभं करावं लागेल, आणि ते ड्रग रेजिस्टन्स तयार करतात. म्हणून टीबीच्या उपचारामध्ये अगदी शासन, सगळ्या वैद्यकीय यंत्रणा हेच लक्ष देतात की रोग निदान झाल्यानंतर योग्य उपचार, त्याच्या वजनानुसार योग्य डोसेस, कारण ते पण महत्वाचं, आणि रुग्णाला काउन्सिलिंग आणि त्याला शिकवण दिली जाते की बाबा गोळ्या, आता ही टीबीची औषधी जी आहेत ती कॉम्बी पॅक मध्ये येतात. अगदी असं काही औषधं म्हणतात सकाळ दुपार संध्याकाळ, तसं नाहीये. ही एका वेळी ही औषधाची जी कॉम्बिनेशन आहे ते 5 ते 10 मिनिटांमध्ये त्या सर्व गोळ्या तुमच्या वजनानुसार जे आहे, तर अगदी वजनाचे गट तयार केलेले आहेत. म्हणजे पहिले 15 किलो वजन आहे, 15 ते 30 अशा पद्धतीनं आहे. तर त्यानुसार वजनाच्या डोसेस प्रमाणे ते कॉम्बी पॅक्स की 4 प्रकारचे औषधं एकत्रच गोळ्या अशा पद्धतीने ते तसं दिलं जातं. कारण वजनानुसार औषध शरीरात गेलं तरच त्या औषधाचा योग्य उपयोग क्षयरोग निर्मूलनासाठी होणार. आणि जर ते प्रमाण व्यवस्थित गेलं नाही, काही लोकांना बाबा त्याच्या वजनानुसार 4 गोळ्या खायच्या, पण तो काय करतोय, सकाळी 1 गोळी खातो, दुपारी 1 खातो, संध्याकाळी, त्या गोळ्यांचा काहीही उपयोग नाही. एका वेळी तो डोस गेला पाहिजे, तो असा विभागून उपयोगाचा नाही, अशी गफलत केली जाते. काही लोक त्यांना कंटाळा येतो गोळ्या खायचा, मग ते घरच्यांना सांगतात मी गोळ्या खाल्ल्या, पण ते लपवतात, गोळ्या खात नाहीत, टाकून देतात. तर हिथं म्हणून डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट ही गोष्ट आली. भारत सरकारने हे जे डॉट्स खाली उपचार का दिले जातात, कारण हा धोका घ्यायचा नाही. कारण ह्याचे औषधं त्यांनी खाल्ली का नाही ते प्रत्यक्ष नजरेखाली बघा. घरातला कुणी सदस्य
ते पाहू एकाने शकतो. कोणीतरी जबाबदारी कोणीतरी ती घेतली जबाबदारी पाहिजे. घेतली पाहिजे. बरोबर आहे. हा, कारण रुग्णाला 6 महिने गोळ्या खायचे, काही आजाराबाबतीत 9 महिने खायचे. बरोबर आहे. तर आपण 5 दिवसाची औषधं नियमित घेत नाही घेत. तर खरंय. 6 महिने औषधं घ्यायचे. अगदी. तर ह्यामध्ये नियमितपणा नियमितपणा आणणं, तर डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट हा महत्वाचा भाग आहे. आपण ड्रग रेजिस्टंट टीबीवर बोलत होतो. ड्रग रेजिस्टंट टीबीवर जर डायग्नोसिस नीट वेळेवर झालं नाही तर त्याचा प्रादुर्भाव जास्त होऊ शकतो. असे रुग्ण डायरेक्ट इन्फेक्शन ड्रग रेजिस्टंट टीबीचेच देतात. त्याचा ड्रग सेन्सिटिव्ह टीबी म्हणून प्रसार होणार नाही. त्याचा रोग प्रसार हा ड्रग रेजिस्टंट टीबी म्हणूनच होणार. म्हणून ड्रग रेजिस्टंट टीबीचं रोग निदान हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे केस डिटेक्शन प्रॉपर होणं, त्याला त्याच्या ड्रग रेजिस्टन्स नुसार योग्य जे WHO गाईडलाईन्स प्रमाणे जे औषध आहे ते औषधं देणं आणि त्याला इतर सपोर्ट देणं, त्याचं आहार, न्यूट्रिशन. ह्या राष्ट्रीय प्रोग्राम मध्ये भारत सरकारनं ही पण बाब महत्वाची घेतली की त्या रुग्णाला पोषण आहार हा गेला. म्हणून आता आरोग्य मित्र तयार केलेत की ह्या आरोग्य मित्र काही लोक डोनेट करतात की बाबा या इतक्या पेशंटसाठी मी त्याचा लागणारा जो किराणा आहे तो माझ्याकडून ते डोनेट करतात. भारत सरकार 500 रुपयाचा फंड प्रत्येक दर महिन्याला एक फूड सप्लिमेंट साठी तो ऍडिशनल दिला. तो म्हणजे औषधोपचार फक्त नाही तर आहार सुद्धा तो महत्वाचा आहे. म्हणजे बरेचसे रुग्ण असे असतात की ज्यांना फायनान्शियली आर्थिक दृष्ट्या परवडत नाहीत ही औषधं, जी काही थोडीफार आहेत ती सुद्धा परवडत नसतील किंवा तसं पोषक अन्न परवडत नसेल तर हे निक्षय मित्र जे आहेत ते नक्कीच त्यांना मदत करत असतील. आणि एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ आपण जे म्हणतो तसं आपल्याला टीबी मुक्त. मला इथं सांगायला आवडेल की भारत सरकारनं संपूर्ण औषधोपचाराची जबाबदारी ही पूर्ण घेतलेली आहे. पूर्ण सगळ्या क्षयरोगाच्या रुग्णाच्या तपासण्यानंतरचे सगळे उपचारामध्ये त्याच्या पूर्ण फॉलोअपच्या तपासण्या आणि त्याला पोषणाला लागणारा जो पोषण भत्ता आहे हो भारत सरकार देतं. रुग्णाला कुठलाही खर्च नाहीये. परत मला सांगायला आवडेल की जो ट्रायबल भाग आहे, काही जे गरीब लोक आहेत की ज्यांना भाडे खर्च नाही, त्याला त्याच्या खेड्यातनं PSC ला किंवा RS ला जायचंय त्याला औषधं घ्यायला किंवा तपासण्याला, त्याचा जे जाण्या येण्याचा खर्च सुद्धा मोफत आहे. म्हणजे त्याला तसं मदत सरकार करतं. म्हणजे हा सरकार आता टीबी मुक्त भारत हे त्यांनी ध्येय घेतलेलं आहे. आपण जगाचं जे गोल दिला जगाने डेव्हलप कंट्रीजला की बाबा 2030 पर्यंत तुम्ही टीबी मुक्त व्हा. पण आपल्या पंतप्रधानांनी 2018 मध्ये ठरवलं आणि 2023 मध्ये सांगितलं की आम्ही 2025 लाच भारत टीबी मुक्त करू. ठीक आहे, आपण आव्हान घेतलं, पण आव्हान घेतलं आता अख्खी सरकारी यंत्रणा ह्याच्यावर काम करत आहे की आपला गोल जगाच्या अगोदर आपल्याला पूर्ण करायचं. ठीक आहे, आता 2025 मध्ये नवीन उपक्रम आता चालू केले. एक 100 डेज प्रोग्राम केलाय की ज्यामध्ये अख्खी आरोग्य संस्था अगदी घरोघरी जाऊन म्हणजे मोबाईल व्हॅन्स, डॉक्टरांचं युनिट आणि एक्सरे युनिट त्या ठिकाणी जिथं जास्त स्लम्स आहेत किंवा जिथं क्षयरोगाचा धोका जास्त आहे तिथे ऍक्टिव्ह स्क्रीनिंग केलं जात आहे. आणि ह्या 100 डेज प्रोग्राम मध्ये बरेचसे केसेस डिटेक्ट झाल्या. म्हणजे ऍक्टिव्ह केस डिटेक्शन हे आपण घेतलेलं आहे. त्याच्याबरोबर योग्य उपचार हा भाग जबाबदारी घेतलेली आहे. त्यानंतर आपण रुग्णाच्या पोषणाची जबाबदारी घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर आपण म्हणजे सगळ्यांना एकत्र बिल्ड करत आहोत की बाबा ह्या यंत्रणा उभ्या करत आहोत की भारत हा टीबी मुक्त झाला पाहिजे. प्रेक्षक हो, कुठेही जाऊ नका, पाहत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा कार्यक्रम. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. डॉक्टर, आपण जे लक्षणं किंवा तपासण्या किंवा विविध प्रकारच्या सरकारी योजना याविषयी माहिती दिली, तर सरकारचं ध्येय आहे की आता टीबी मुक्त भारत करायचा आहे. तर या योजनेविषयी अजून आम्हाला माहिती सांगा. बिलकुल. ह्या योजनेमध्ये भारताचं जे नियोजन आहे हे फार मोठ्या प्रमाणात आहे. जे भारत सरकारचा जो आरोग्य विभाग आहे आणि त्याला आम्ही सेंट्रल टीबी डिव्हिजन म्हणतो, त्याच्यामध्ये डायरेक्टर जनरल आणि प्रमुख प्रधान सचिव आणि अनेक मोठी टीम आहे. त्याच्या खाली नंतर स्टेट लेवलवर
स्टेट टीबी ऑफिसर्स येतात आणि स्टेटमध्ये जेवढे डिस्ट्रिक्ट्स आहेत तर डिस्ट्रिक्ट टीबी ऑफिसर्स अशी यंत्रणा आहे आणि त्याच्या अंतर्गत तो त्यांनी त्याचा जिल्हा नंतर कॉर्पोरेशन मध्ये ज्या कॉर्पोरेशन्स येतात काही जे शहरी भाग आहे तर त्यामध्ये सिटी टीबी ऑफिसर्स असे अधिकारी नेमलेले आहेत. त्याच्याबरोबर सगळी तज्ञांची टीम आहे. मेडिकल ऑफिसर्स आहेत, लॅब टेक्निशियन्स आहेत, हेल्थ वर्कर्स आहेत, ट्रीटमेंट सुपरवायझर्स आहेत. म्हणजे ही असे मोठ्या पद्धतीनं यंत्रणा आहे. आणि रोग निदानासाठीच्या ज्या मायक्रोस्कोपी सेंटर्स आहेत, डॉट्स ट्रीटमेंटच्या रजिस्ट्रेशनचे सेंटर्स आहेत, ट्रीटमेंट डिलिव्हरीचे सेंटर्स आहेत. तर असे पूर्ण जिल्ह्यामध्ये त्या भारताच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये हे यंत्रणा उभारलेल्या आहेत. तर आपलं जे आरोग्य यंत्रणा जे आहे ते PHC प्राथमिक आरोग्य केंद्र, नंतर ग्रामीण आरोग्य केंद्र, मग जिल्हा आरोग्य केंद्र, मग जिल्हा क्षयरोग केंद्र आणि अशा पद्धतीने हे जिल्ह्यामध्ये नेटवर्क आहे. मग काही लॅबोरेटरीज ह्या स्टेट लेवलच्या लॅबोरेटरीज आहेत की ज्यामध्ये त्या फॅसिलिटीज हायर लेवलच्या आहेत, कारण हे सगळं क्वालिटी कंट्रोल खाली येतं. तर स्टेट लेवल लॅबोरेटरीज. मग मेडिकल कॉलेजेस मध्ये तज्ञ टीम आहे. तर मेडिकल कॉलेजची अख्खी यंत्रणा कशी वापरली जाते की ज्या मेडिकल कॉलेजमध्ये रेस्पिरेटरी मेडिसिन डिपार्टमेंट आहे, जनरल मेडिसिन डिपार्टमेंट आहे, सगळे क्लिनिकल पॅराक्लिनिकल डिपार्टमेंट, ह्यामध्ये एक त्या कॉलेजची कोर कमिटी असते आणि ह्या कोर कमिटीमध्ये ती स्टेट लेवलवर जी कोऑर्डिनेशन करते त्या कमिटी बरोबर ती कनेक्टेड असते. म्हणजे स्टेट टास्क फोर्स, वरच्या बाजूला नॅशनल टास्क फोर्स. डॉक्टर अशोक भारद्वाज नॅशनल टास्क फोर्स म्हणून काम करत आहेत. त्यानंतर मग स्टेट टास्क फोर्सचे चेअरपर्सन येतात. आता महाराष्ट्र टेस्ट टास्क फोर्स मध्ये डॉक्टर बाबाजी घेवडे जे वर्ध्याला प्रोफेसर आहेत रेस्पिरेटरी मेडिसिनचे, खूप ऍक्टिव्हली काम करत आहेत. मी माझ्याकडं गेले 3-4 वर्ष जे वेस्ट झोन आहे हा भारताचा, म्हणजे अगदी मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, गोवा, महाराष्ट्र, ह्याची जबाबदारी मी पाहतो झोनल टास्क फोर्स चेअरपर्सन म्हणून. आणि अगदीच तशा पद्धतीने टीम तयार केलेल्या आहेत आणि हे कोऑर्डिनेशन आहे. आणि ह्यामध्ये ज्या गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्सचं ट्रेनिंग दिलं जातं. रिसर्च केला जातो मेडिकल कॉलेजमध्ये की बाबा काय काय समस्या आपण हँडल करू शकतो, कुठली औषधं आपण योग्य देऊ शकतो, काय संशोधनातून आणखीन काय मदत येऊ शकते. तर मेडिकल कॉलेज रिसर्च मध्ये भाग घेतो. मेडिकल कॉलेज ज्या गंभीर रुग्ण आहेत त्या गंभीर रुग्णांच्या ज्या उपचार आहेत त्याची जबाबदारी मेडिकल कॉलेज घेतो. कारण आता ड्रग रेजिस्टंट टीबी आहे तो काय PHC लेवलला अगदीच तो सहज नाही, कारण त्याची टॉक्सिसिटी जास्त आहे, तिथं ECG मॉनिटरिंग पाहिजे. मग हे रुग्ण मला अभिमानानं सांगायला आवडेल की BJ मेडिकल कॉलेजमध्ये माझ्याकडं ड्रग रेजिस्टंट टीबी साठी 4 खाटाचे ICU आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये फार कमी आहेत अशा. मेडिकल कॉलेजला जबाबदारी दिली की तुम्ही DRTB वॉर्ड करा, पण मी तर इंटेन्सिव्ह केअर चालवतो. म्हणजे ज्या रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज आहे, ज्यांना तातडीची गंभीर उपचार सेवा पाहिजे, तर त्या सुविधा आपण केलेल्या आहेत. आणि आमच्याकडं डॉक्टर किनीकर मॅडम पेडियाट्रिकच्या प्रोफेसर हेड आहेत, त्यांनी लहान मुलांचा जो टीबी आहे त्याचा सेंटर ऑफ एक्सलन्स त्यांच्याकडे आहे. मुंबई JJ ला डॉक्टर प्रीती मेश्राम आहेत, त्यांच्यामध्ये हे सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर ड्रग रेजिस्टंट टीबी आहे. तर महाराष्ट्रातली सगळे मेडिकल कॉलेजचे प्रोफेसर्स, रेस्पिरेटरी मेडिसिनचे प्रोफेसर, बाकी मायक्रोबायोलॉजीची टीम, PSCMचे आमचे सगळे अध्यापक हे सगळे ह्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि डेडिकेशन सगळे काम करतात. आणि हा राष्ट्रीय कार्यक्रम PHC पासून ती जिल्हा रुग्णालय ते मेडिकल कॉलेजचं टर्शियरी केअर सेंटर अशा पद्धतीने सगळीकडे ह्या सेवा सुविधा उपलब्ध आहेत, उपचार उपलब्ध आहेत आणि मोफत उपचार आहेत. बरोबर आहे. मला वाटतं कुठेतरी रुग्णाच्या नातेवाईकांनी सुद्धा याच पद्धतीने घरी सुद्धा त्या रुग्णाची काळजी घेणं आवश्यक आहे. आणि रुग्णांनी काय काळजी घ्यावी याच्याविषयी आम्हाला काय सांगाल? ज्या घरामध्ये जर TB रुग्ण आहे तर त्याच्याकडं तुम्ही वाईट भावनेने बघू नका. त्याला TB झालाय त्यात त्याचा दोष काहीच नाहीये, कारण हा संसर्गजन्य आजार आहे. कुठून तरी तो संसर्ग गेला आणि त्याला आजार झाला, तर घरातल्यांनी त्या रुग्णाला पूर्ण लक्ष देऊन मदत करण्याची भूमिका घ्यावी. रुग्णाला लवकर
आरोग्य केंद्रात नेऊन योग्य उपचार पद्धती घ्यावी. बरोबर. रुग्णाला औषधं तो घेतोय का नाही, वेळेवर औषधं खातोय का नाही ते पाहावं. रुग्णाचा आहार व्यवस्थित ठेवावा. पण त्याच्याही पुढे मी जाऊन सांगेन की त्या परिवाराची जबाबदारी काय आहे. हा खोकल्या वाटे संसर्ग पसरतो तर रुग्णाला मास्क लावायला देणे व रुग्णाच्या सानिध्यात असणाऱ्या घरातल्या लोकांनी सुद्धा मास्कचा वापर करावा. आपण कोविड मध्ये शिकलेलो आहे. तर संसर्गजन्य जे हवे वाटे प्रदूषणातनं जे जैविक प्रदूषण होतं तर तुमचं संरक्षण करायला मास्क आहे. तुम्हाला आजार होण्यापेक्षा तुम्ही आजाराचं प्रोटेक्शन घ्या. अगदी अगदी. मास्क घरातल्यांना वापरावा. आणि सगळ्यात महत्वाचं की एकाचं रोग निदान झालं पण शक्यता आहे घरात आणखीन रुग्ण असू शकतात. त्यामुळे पूर्ण फॅमिलीचं जे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणतो आम्ही की पूर्ण घरातल्या सदस्यांनी आपली स्वतःची तपासणी करून घेणं खूप महत्वाचं आहे. लक्षणं असतील आणि नसतील तरीही आरोग्य विभागात जाऊन तपासणी करा. ह्या सगळ्या मोफत तपासणी. डॉक्टर, टीबी झालेला रुग्ण हा पूर्णपणे बरा होतो का? 100% पूर्णपणे बरा होतो. आणि हे अगदी खूप चांगली गोष्ट आहे. बघा, HIV झाला तर HIVचं तुमचा व्हायरल लोड कमी होतो. बरोबर. पण HIV बाधित रुग्ण हा पूर्ण बरा कधीच होत नाही होत. कारण तो व्हायरस त्याच्या शरीरात असतो. पण टीबी बाबतीत काय आहे की टीबी बाबतीमध्ये 100% रुग्ण हा रोग मुक्त होतो. त्याचा आम्ही आउटकम देतो की हा ट्रीटेड, ह्याचा रोग पूर्ण 100% बरा झाला. हा आजार 100% बरा होतो. ड्रग सेन्सिटिव्ह टीबी तर निश्चित 100% बरा होतो. आता जी नवीन औषधाचे रिजिम्स आलेले आहेत आणि नवीन औषध आपण बेडाक्विलिन आणि इतर ड्रग नवीन आणखी डेलामिनाइड आहे, लिनोझोलिड आहे, क्लोपाझेमिन आहे, ही नवीन औषधं आलेली आहेत. आणि अजून बिपाल रिजिम येणार आहे. ह्यांचा जो सक्सेस रेट आहे तो मॅडम म्हणजे 90% सक्सेस रेट गेला. म्हणजे तो रुग्णांनी जर नियमित औषधं घेतली, नियमित फॉलोअपच्या तपासण्या केल्या, योग्य आहार केला, 100% हे रुग्ण पूर्ण बरं होतात. म्हणजे हे एकदम समाधानाची गोष्ट आहे. खरंय खरंय. डॉक्टर, एकदा टीबी झाला तर परत होऊ शकतो का, परत उद्भवू शकतो का हा आजार? खूप चांगला प्रश्न आहे. खूप चांगला प्रश्न आहे. तर आम्ही आता काही स्टडीज केल्या की टीबीचा ज्यांचा ट्रीटमेंट पूर्ण झाली आणि त्यांचा शेवटचा जे थुंकी नमुना होता तो निगेटिव्ह होता. परंतु असे रुग्ण 2 वर्ष सलग तपासले तर काही रुग्णांमध्ये पुन्हा टीबीचे जंतू आढळले. हा, तर म्हणजे हा एक संभाव्य धोका आहे की कुठंतरी बहुतेक म्हणजे त्याचं औषध घेण्यामध्ये काहीतरी कमी पडला असेल, वेळ त्या ठराविक वेळी घेतलं नसेल किंवा गॅप पडला असेल तर हा धोका आहे. किंवा त्या व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती कमी झालेली आहे आणि तो पुन्हा कुठल्या संसर्गाच्या सानिध्यात आला तर तो धोका आहे. म्हणजे नवीन जंतू पण पुन्हा शरीरात येऊ शकतात किंवा पहिले जे जंतू आहेत ते सुद्धा जर ऍक्टिव्ह होऊ शकतात. ही टीबी बॅसिलची एक खासियत आहे की ती आपल्या शरीरामध्ये एक मायक्रोफेज म्हणून पेशी आहे, त्यामध्ये असते ती आत तिचं स्थान घेते. ती डॉर्मंट फॉर्म मध्ये जाऊ शकते. म्हणजे ती आयुष्यभर तिथं राहू शकते आणि तिला ज्यावेळी संधी मिळाली त्यावेळी ती डोकं वर काढू शकते. बरोबर. प्रेक्षक हो, कुठेही जाऊ नका, पाहत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा. आपण बोलत आहोत डॉक्टर संजय गायकवाड सरांशी क्षयरोग एक गंभीर आरोग्य समस्या या विषयावर. प्रेक्षक हो, पुन्हा विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. डॉक्टर, तुम्ही आम्हाला खूप पद्धतीने मार्गदर्शन दिलेलं आहे की काय तपासण्या कराव्यात, लक्षणं कशी असतात, हा रोग पुन्हा उद्भवू शकतो का वगैरे. पण क्षयरोग म्हटल्यावर मनात मुळातच भीती असते. तर क्षयरोगाचा बरं करण्यासाठी जी नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते, औषधोपचार येतात, याच्याविषयी आम्हाला सांगा. मी स्वतः ज्यावेळी MBBS एज्युकेशनला आलो आणि पदव्युत्तर शिक्षण घेतल्यापासून ह्या क्षयरोगाच्या तपासण्यामध्ये आणि उपचार पद्धतीत मी स्वतः बदल पाहिला आहे. जो आधीचा जो नॅशनल टीबी प्रोग्राम होता, त्यानंतर मग हा रिवाइज नॅशनल ट्युबरक्युलोसिस कंट्रोल प्रोग्राम झाला आणि मग रिवाइज नॅशनल ट्युबरक्युलोसिस कंट्रोल नंतर आपण आता अशी एक पोझिशन घेतली की नॅशनल टीबी इलिमिनेशन. आता टीबी मुक्त होऊया. कंट्रोल तर आहे पण टीबी मुक्त भारत या लेवलला आलो. तर ह्यामध्ये पूर्वी जे अगदी
मिनिएचर एक्सरे व्हायचे, MMR म्हणायचे, त्या पहिले ते होते, मोठे एक्सरे प्लेट्स नव्हते. त्यानंतर पुढे एक्सरेज आहेत, स्फुटम मायक्रोस्कोपी आहे. आता मायक्रोस्कोपी पेक्षा जे फास्टेस्ट टूल जे ह्या प्रोग्राम मध्ये आलं त्यामध्ये जीन एक्सपर्ट आणि ट्रूनॅट हे मॉलिक्युलर टेस्टिंगचे फॅसिलिटीज आल्या. आणि सगळ्यात महत्वाची फॅसिलिटी म्हणजे लाईन प्रोब असे आणि लिक्विड कल्चर. ह्याच्यामुळे काय झालं की तुम्हाला फार कमी कालावधीमध्ये, काही तासामध्ये ते काही दिवसामध्ये तुम्हाला ह्या जंतू कसा आहे, तो औषधाला जुमानणार आहे का न जुमानणार आहे, किती प्रकारच्या औषधाला तो जुमानत नाही, किंवा किती प्रकारच्या औषधाला तो संवेदनशील आहे, जुमानतो, तो हे कळतंय. ते कळल्यामुळं तुम्हाला त्या रुग्णासाठी लागणारी उपचार पद्धती ही ठरवता येते आणि योग्य उपचार पद्धती योग्य वेळेत रुग्णाला देता येते. पूर्वी करता येत नव्हतं. पूर्वी ते सॉलिड कल्चरचा रिपोर्ट यायला 3 महिने लागायचे. 3 महिन्यामध्ये तो आजार किती बळा होतो आणि नंतर कळतं की हे औषध लागू नये. म्हणजे म्हणून हा तंत्रज्ञान जो बदल झालेला आहे तो खूप उपयोगी झालेला आहे. आणि निश्चितच आपण आपली जी वाटचाल चाललेली आहे की आम्ही लवकर रोगनिदान करू शकतो आणि योग्य औषध उपचार देऊ शकतो. मला वाटतं लोकांच्या सवयी सुद्धा काही प्रमाणात याला कारणीभूत आहेत, त्याविषयी काय सांगाल? अगदी, म्हणजे ह्यामध्ये मी 2 भाग मांडेल की आपण भारतामध्ये ज्या भारतीय लोकांना ज्या काही सवयी आहेत, म्हणजे भारतामध्ये लोक तंबाखू खातात, बीडी सिगरेट पितात, ठीक आहे, दारू पण पिणारे लोक आहेत. पण त्याच्यापेक्षाही मला काय वाटतं की कुणी तंबाखू खातो किंवा न खातो, आणि गुटखा पण आहे बघा. म्हणजे गुटखा हा पण सरकारने त्याच्यावर बंदी घातली, पण गुटख्याचं प्रमाण पण मोठं आहे. तर लोकांना पब्लिक प्लेसमध्ये थुंकायची घाणेरडी सवय आहे. म्हणजे तो घरातनं बाहेर पडला त्याला कुठं वाटेल तिथे थुंकतो. आता थुंकणे म्हणजे काय की तुम्ही बाहेर फेकताय, म्हणजे तो जैविक कचरा आहे म्हणून बाहेर फेकताय. त्या जैविक कचऱ्यामध्ये कोणते विषाणू, कोणते जीवाणू बाहेर पडले आणि ते किती लोकांना धोकादायक आहे. आणि मी सकाळी मॉर्निंग वॉकला ज्यावेळी बघतो, फिरतो, तर वाईट वाटतं की म्हणजे जे कॉर्पोरेशनचे साफसफाई कर्मचारी आहेत ते रस्ता झाडून साफ करत असतात, ती धूळ उडत असते. बरोबर. आणि मग हा संसर्ग कुठे कमी झाला, कारण लोकांच्या ज्या सवयी आहेत त्या लोकांनी सवयी कंट्रोल केलेल्या नाही. दुसरी, आपण कोविड झाला एवढा मोठा, कोविड मध्ये लोकांनी लक्षात आलं की बाबा मास्क वापरायचा आहे. पण आपण गर्दीच्या ठिकाणी जिथं धोका निर्माण होऊ शकतो संसर्गाचा, जो खोकल्या वाटे, शिंके वाटे, लोक शिंकत असतात, खोकत असतात. काही लोक एसटीनं प्रवास करताना मी बघितलं तर त्या अगदी खिडकीतनं, त्या खिडकीच्या ह्यालाच तो थुंकतो. काही लोक लिफ्ट मध्ये थुंकतात, म्हणजे नाक शिंकतात कुठंही पब्लिक प्लेस मध्ये. तर ह्या ज्या लोकांच्या ज्या सवयी आहेत ना, ह्या सवयी त्यांनी लक्ष दिलं पाहिजे, त्या बदलल्या पाहिजेत. नक्कीच. हे जे तुम्ही सांगताय की अगदी स्वच्छताचे कर्मचारी आहेत किंवा मुख्य म्हणजे आरोग्य यंत्रणेचे कर्मचारी, अगदी डॉक्टर्स, नर्सेस किंवा वॉर्ड बॉईज वगैरे, या सगळ्यांना रोजच या टीबीच्या रुग्णांना सामोरं जावं लागतं. त्यांच्या बाबतीत काय सांगाल, कशी ते काळजी घेतात? निश्चित, म्हणजे आमच्याकडे जे MBBS ला शिकायला विद्यार्थी येतात त्यांचं पहिलं सेन्सिटायझेशन केलं जातं की जे संसर्गजन्य आजार आहेत, तर संसर्गजन्य आजार आहेत त्या भागात आपण जाताना मास्कचा वापर केला पाहिजे. दुसरं आणखी जसं HIV ह्याची पण लागण आहे, तर जर तुम्ही रुग्णाला हँडल करत असाल तुम्ही ग्लोव्ज घातले पाहिजे. म्हणजे पर्सनल प्रोटेक्शन हे खूप महत्वाचं आहे. आणि ज्यावेळी तो पदव्युत्तर विद्यार्थी येतो की त्याला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचंय त्या ह्याच्यामध्ये, तर त्या ठिकाणी तर निश्चितच, कारण त्याला गंभीर जे रुग्ण आहेत त्याला ते त्याच्या संपर्कात आहे, तर आम्ही ही काळजी घेतली जाते की रुग्णामधल्या त्या रुग्णाला पण मास्क दिला जातो. रुग्णामध्ये रुग्णसेवा देणाऱ्या नर्सेस, सफाई कर्मचारी, डॉक्टर्स आणि आतमध्ये येणारे रुग्णाचे नातेवाईक त्यांनी सुद्धा मास्क लावायचा आहे. कारण मास्क लावणं हे प्रोटेक्शन आहे. आणि काही ठिकाणी पाहतो की आमचे काही डॉक्टर्स बी आहेत की त्यांनी जर थोडं दुर्लक्ष केलंय तर काहींना संसर्ग झालेला आहे आणि ते आता आमच्याकडे उपचार सुद्धा घेत आहेत. बरोबर. मग हा धोका आहेच ना. नक्कीच. म्हणजे या सगळ्यांनीच ही काळजी घेतली गेली पाहिजे की आपल्याला तो संसर्ग होणार नाही ना.
बिलकुल. हे म्हणजे डॉक्टरनं तर घ्यायची, पण ज्या घरात टीबीचा रुग्ण आहे त्या घरातल्या लोकांनी सुद्धा ही काळजी घ्यायची आहे. बरोबर. त्यांनी पण मास्क वापरायचा आहे, त्याच्या घरातल्या रुग्णाला पण मास्क द्यायचा आहे. आणि ह्यात काही वाईट गोष्ट काहीच नाही. एक चांगला मास्क आहे तो लावा आणि इतरांचं प्रोटेक्शन करा, स्वतःच प्रोटेक्शन करा. अगदी खरंय. डॉक्टर, हे जे टीबी मुक्त भारत आहे त्याच्याविषयी आणि एक जी नवीन आव्हानं आहेत देशासमोर म्हणा किंवा जागतिक स्तरावर, की क्षय रुग्णाला क्षयमुक्त करण्यासाठी काय काय आव्हानं आहेत याविषयी आम्हाला सांगा. जनजागृती खूप होणं गरजेचं आहे. कारण भारतासारख्या देशामध्ये आपल्या आरोग्याकडे लक्ष देणारे आपली मानसिकता नाहीये, कमी आहे मानसिकता. आपण आपल्याला स्वतःला समजतो की मला काहीच झालेलं नाही. काही रुग्ण येतात ते म्हणतात काय नाही डॉक्टर, हा नॉर्मल खोकला आहे. अरे ह्याला खोकल्याला तू नॉर्मल कसं म्हणतो? किती दिवस झालं? नाही, एक 15-20 दिवस झालं. म्हणजे त्याच्या दृष्टीने तो गंभीर नाहीच आहे. म्हणजे ही जनजागृती घराघरात होणं गरजेचं, अगदी शाळा कॉलेजेस मध्ये होणं, ज्या कंपन्या आहेत, फॅक्टरीज आहेत, ऑफिसेस आहेत, कॉर्पोरेट सेक्टर आहे, IT सेक्टर आहे, तिथं सुद्धा जरी ते इंजिनियर्स असले तरी त्यांना सुद्धा ते नॉलेज पाहिजे की बाबा तुला खोकला आहे, जाऊन तपासणी कर. म्हणजे हे एक आव्हान आहे की स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे, अशी मानसिकता तयार करणं हे एक आव्हान आहे. टीबीची लक्षणं हे आपण सगळ्यांना सांगतोच, खोकला आहे, खोकल्यातनं रक्त पडणं आहे, दम लागणं आहे, ताप येणं आहे, भूक मंदावणं आहे, वजन कमी होणं किंवा जे इतर अवयव अफेक्ट झाले त्याच्यानुसार जी लक्षणं येतात ती आहेत. तर आपण सरकारी किंवा खाजगी यंत्रणेतनं तपासणी करून घ्या. सर्व रोग उपचार हे मोफत आहेत. तर हा पहिला गोष्ट आहे की जनजागृती. दुसरी गोष्ट आहे, आपल्यात व्यसनाधीन लोक आहेत. तर व्यसनाधीन लोकांमध्ये तुम्ही हे औषधोपचार करणं एक अवघड टास जातो. की तो जर दारू पितोय, त्याच्या घरातल्या स्त्रीनं काय करावं? की तो दारू मध्ये मशगूल आहे, तो कुठं औषधे घेतो, तो भांडण करतो, बायकोला मारतो, असं करून चालणार नाही. की तो एक भाग झाला. दुसरा भाग आहे की अर्धवट औषध घेऊन सोडून देतात. मायग्रेशन ही खूप मोठी समस्या आहे. काही लोक कामासाठी शहरामध्ये आले, नंतर त्याचं काम तिथं मिळालं नाही मिळालं, काही दिवस उपचार तिथं घेतले, तो परत घरी गेला. मग घरी गेलं त्याच्या औषधच बरोबर पाहिजेत ना. काही लोक ह्या स्टेटमधनं दुसऱ्या स्टेटमध्ये जे म्हणजे काही UP बिहारचे आहेत, बाहेर स्टेटचं मायग्रेशन आहे, तरी ह्या राष्ट्रीय प्रोग्राम मध्ये तो निक्षय ID त्याला इंटरनेट कॉम्प्युटरद्वारे कनेक्ट केलेला आहे. त्याला एक नंबर दिला जातो, तो जिथं जाईल तो तिथं त्याला औषधोपचार मिळू शकतो. पण त्यांनी सहकार्य करणं गरजेचं आहे. म्हणजे यंत्रणेत राहणं, बरोबर आहे, यंत्रणेत राहून उपचार नियमित घेणे हा एक महत्वाचा भाग झाला. तर हे एक चॅलेंज आहे की म्हणजे जे मायग्रेशन आहे, व्यसनाधीन लोक आहेत त्यांचा उपचार आहे. काही लोक जे निष्काळजी आहेत उपचाराबाबत, हा एक धोका आहे. दुसरा आणखीन मोठा धोका काय आहे की ड्रग रेसिस्टंट टीबी हे खूप मोठं चॅलेंज आहे, खूप मोठं आव्हान आहे. आणि मुंबईमध्ये मी काही केसेस बघितल्या की तिथं टोटल ड्रग रेसिस्टन्स. अरे बापरे. आणि आता त्या फक्त तुम्हाला टिप ऑफ आइसबर्ग दिसला, पण तो पाण्याखाली केवढा मोठा बर्फ आहे तो माहित नाही. कारण त्या रुग्ण आपण तपासले काही हजार रुग्ण आहेत आणि पण त्यांनी रोग प्रसार केलेले अनेक रुग्ण आहेत ना. तर हे रुग्ण जोपर्यंत तुम्हाला मिळत नाहीत ते अनेक लोकांना रोग प्रसार करणार आहेत. म्हणजे ही साखळी कुठंतरी ब्रेक करायला पाहिजे. ती जर साखळी ब्रेक झाली नाही तर ही खूप मोठी गंभीर समस्या आहे. त्यासाठी ऍक्टिव्ह केस डिटेक्शन, लोकांची जनजागृती आणि ह्याच्यावर लक्ष दिलेलं आहे. परंतु ह्यामध्ये सगळ्यांनी सहभाग घेणं गरजेचं आहे. आणि सर्वांच्या सहभागाशिवाय हे नाहीये. कारण रिक्षातनं स्कूल बस ड्रायव्हर आहे, त्याला जर टीबी आहे, त्यांनी हे स्वतःला काळजी केली पाहिजे की मला टीबी आहे, माझ्या गाडीमध्ये रिक्षामध्ये 4 मुलं बसलेत किंवा बसमध्ये 25 मुलं आहेत, त्यांना होऊ शकतो, मी माझा पहिला उपचार करेन आणि त्या मुलांना सुरक्षित करेन. नक्कीच. ही लोकांना लिफ्टमन, असे काही लिफ्टमन आहेत त्याला टीबी आहे, त्याला माहित आहे, पण तो त्याचा रोजगार जाऊ नये म्हणून तो सांगत नाही. बरोबर आहे. आणि तो लिफ्टमधनं हजारो लोक प्रवास करत आहेत खाली मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसला, कितीतरी लोकांना टीबीची बाधा झाली. म्हणजे हे रोग प्रसार जो जाणते अजाणतेपणे होत आहे हे खूप मोठं चॅलेंज आहे. आणि ह्यासाठी उपाय एकच आहे,
की सर्वांनी एक मनोधैर्य निश्चय करणे की भारत टीबी मुक्त करायचा आहे, तर मी माझं घर टीबी मुक्त करेन. मी गेल्या आज कुणी आज हे आजचं हे पाहतायत, तर आपली ही माहिती मिळाल्यानंतर उद्या तुम्ही निर्णय घ्या की तुमच्या घरातल्या सगळ्या सदस्यांची अगदी सरकारी यंत्रणेत जाऊन तपासणी करा की कुणालाही घरामध्ये क्षयाची लक्षणं नाहीत, कुणालाही घरामध्ये क्षयरोग झालेला नाही आणि तुमचं घर टीबी मुक्त आहे ह्याचं प्रमाणपत्र घ्या आणि तुमचं सेलिब्रेशन करा की तुम्ही टीबी मुक्त घर आहे. टीबी मुक्त घर अशी अनेक घरं झालं तर टीबी मुक्त गाव, आणि टीबी मुक्त गाव टीबी मुक्त जिल्हा, आणि टीबी मुक्त जिल्हा टीबी मुक्त राज्य, आणि मग टीबी मुक्त भारत. मला आनंदाने सांगलं की काही हजारो मध्ये काही गावं टीबी मुक्त झालेली आहेत. केंद्र सरकारनं जे हे केले तर हे यश मिळालेलं आहे. तर टीबी मुक्त घर, मग माझा टीबी मुक्त भारत. अगदी म्हणजे एका छोट्याशा अणूपासून सुरुवात करून आपल्याला हे मोठं ध्येय गाठायचं आहे. आणि हा खूप मोलाचा संदेश आज तुम्ही दिला आहे. डॉक्टर संजय गायकवाड, आज आपण इथे आलात आणि क्षयरोग एक गंभीर आरोग्य समस्या कशी आहे, त्याची वेगवेगळी लक्षणं, कारणं, उपाय आणि त्याच्यावर करण्याच्या वेगवेगळ्या गोष्टी या तुम्ही सांगितल्या. आम्हाला खूप मोठं मार्गदर्शन केलं आहे. त्याबद्दल पुणे दूरदर्शनच्या वतीनं तुमचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.